जेव्हा आपण कल्याणकारी राज्य ही संकल्पना लक्षात घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल महात्मा गांधी कल्याणकारी राज्याचं कंपॅरिझन हे राम राज्याशी करताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र हे जेव्हा अयोध्येला परतलेले होते त्याच्यात एक कथा पण आहे की एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रांना एक श्वान जो आहे तर तो न्याय मागण्यासाठी गेला आणि त्याला देखील न्याय जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला होता. देशामधला वंचित असेल, मार्जिनलाइज्ड असेल तर त्याला देखील न्याय जो आहे तर तो मिळावा. रामराज्य हे खऱ्या अर्थानं सत्यावरती आधारित आहे, त्याचबरोबर अहिंसेवरती आधारित आहे. आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याचा फंडामेंटल राईट्सचा जो चॅप्टर आहे तर त्या फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरच्या त्याच्यावरती प्रभू श्रीरामचंद्र त्याचबरोबर लक्ष्मण आणि सीता माता त्या ठिकाणी आपल्याला विराजमान असलेल्या दिसतात. आणि मग हीच कन्सेप्ट घेऊन आपण सिस्टीम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. महात्मा गांधी म्हणतात की रामराज्य इज नॉट अ रिलिजियस कन्सेप्ट, इट्स मोर अबाउट मोरल व्हॅल्यूज. आपल्यासाठी आपली अयोध्या, आपलं कुरुक्षेत्र आणि त्याचबरोबर आपला वनवास हे सगळं आपल्या लायब्ररीमध्ये चालू आहे. ज्या रामराज्याची संकल्पना जी आहे तर ती भारतामध्ये करण्यात आलेली होती, तर त्याचे पाईक होण्यासाठी तुम्ही प्रशासन व्यवस्थेमध्ये काम कराल तेव्हा खऱ्या अर्थानं ती जी जस्टिसची संकल्पना आहे तर ती अस्तित्वात येईल. त्यामुळे उद्या दुप्पट त्या ठिकाणी आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. जय सियाराम, धन्यवाद, जय हिंद, बाय बाय.